रोहन भाऊ आलाय लोणावळ्यावरनं. भाऊ कसा वाटला बर्गर आपला? भाऊ बर्गर एकदम क्वालिटी होता. भाऊ बर्गरचा सारला नाही पण आपला रोहन भाऊ लोणावळ्यावरनं इकडे आलाय बर्गर खायला. भाऊ सकाळ सकाळी असे मित्र पाहिजे. सकाळ सकाळी बघा कसे कॅश. फोर व्हीलर मध्ये बसून भाऊ साताऱ्यावरनं भेटला होता. भाऊचा विश्रामवाडीचा सीआर आहे. लेबर आले ना, कामगार आले, मी एकटाच येऊन बसलोय. ह्याला म्हणतात भाई मालक. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आजचा ब्लॉग आहे. आपल्या दुकानात काम चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे दुकानात स्पेस कमी पडते, त्यामुळं दुकानात मी जरा जागा वाढवतोय. आज लोड बेरिंग करून पीओपी करून एकदम क्वालिटी दुकान करणार आहे. दुकानात जागा कमी पडते, तेवढं आहेच आपलं मार्केट. आता आपल्याला कमी पडत होते पैसे, मग आपल्याला भेटला आपला एक आमिर मित्र. आमिर मित्र कोण आहे? बाळा नवगिरे. इकडं गाईचा खात थांबला आहे. दे भाऊ पैसे. सकाळ सकाळी असे मित्र पाहिजे. सकाळ सकाळी बघा कसे कॅश. तर तुम्हाला पण व्याजाने पाहिजे असन, मी माझे आंड घाण ठेवलेत त्याच्याकडे, त्यांनी मग मला एवढे पैसे दिले. तर तुम्हाला हे पाहिजे असन तर त्याचा नंबर खाली देतो, त्याला मेसेज करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. आज दिवसभर झाटोपट काय काय होणार आहे दुकानावर, काय काम करणार, कोण वेल्डिंग करणार, कोण वेल्डिंग तोडणार, सगळं सांगणार. चॅनलला सबस्क्राईब करून वाट बघा. भाई मी सकाळ सकाळी दुकानावर आलो. आज आपल्या दुकानाचं काम आहे म्हणून. पण आपल्या दुकानावर ना लेबर आले ना, कामगार आले, मी एकटाच येऊन बसलोय. ह्याला म्हणतात भाई मालक. मालकाला गरज असते, कामगारांना नसती. वेळेवर कोण येत नाही. बघू शकता रॉड बीड सगळे इथेच पडलेत, अजून एक बी जण आलं नाहीये. चला तोपर्यंत आपण गाणे ऐकून घेऊया. वेलकम टू माय चॅनल पब्लिक. थांबा कॅमेरा पोचू द्या. तर आपले मिस्त्री लोक आ गए हे, आपले मैनेजर साथ ऐसे करो आ गए सब लोग. काम चालू है अभी दुकान का. भाई ने कुछ रिस्पॉन्स दिया नहीं, छोड़ दो. तुम चॅनल को सबस्क्राईब करून घ्या. तो ह्यांचा बॉस आहे. बॉस घेऊन आलाय सामान विमान. आता होणार आहे डायरेक्ट धाडधूड सगळं वेल्डिंगचं काम. आणि आमचा दुसरा छोटा डॉन इकडं आलाय. छोटा डॉन नुसतं गडबडीत असतो, आईस्क्रीमच्या गडबडीत असतो आमचा छोटा डॉन. पिम पिम इकडं बघ, पिम 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 पिम. काहीतरी नवीन धप्पा. तर पब्लिक टक्कल लय जास्त दिसायला लागलंय. तर तुम्हाला माहितच असन चेहऱ्यावर चमक कशी आहे भाई, ग्लो. आणि दुकानात चालू आहे ग्लो, काम चालू आहे भाई, काम. तर पब्लिक लोड बेरिंगचं काम पूर्ण थोडंसं झालंय. आता जेवणाची सुट्टी झाली. आशु भाऊ आलाय. लेबर लोक काम नीट नव्हते करत म्हणून मकादूमला बोलवलंय. मकादूम काम कसं झालंय? काम मस्त चालू आहे, फक्त एवढं इकडे झोपायसाठी जागा गेली. झोपायला नाही, बसायला. तर मिक्की भाऊला स्पेशल इकडे झोपायला करणार आहे आम्ही. तर व्यवस्थित काम चालू आहे. ब्लॉग आमचा बीके होणार घेत नाही, सगळं अर्धा घेतो. नाही भाऊ, डायरेक्ट डेली फुल ब्लॉग डायरेक्ट युट्यूब मध्ये. हे लोक आहे ना नोटा कमवतात, आपण डॉलर कमवणार, डॉलर. तर आमच्याकडं लोणावळ्यात ना बुट्ट्या आलाय. हे सॉरी वाडी एक्सप्रेस. लोणावळे आपला रोहन भाव आलाय. तो खोटं नाही लागत. एक तास माणूस तिकडे आम्हाला नाही का फोर व्हीलर मध्ये बसून ठेवता. आणि इकडे आम्ही चाय प्यायला जाऊ, पण 2 उठ फक्त. काय म्हणता माहिती का भाऊ, आताच दूर आलोय. याला काय अर्थ आहे? गद्दारी करावी. चहा प्यायचं. अरे किती किती. तर पब्लिक यो बुट्ट्या आहे. आज पहिल्यांदा लोणावळ्याचा आरसी आहे, विश्रामवाडीचा सीआर आहे. तर भाऊ रोहन भाऊ आलाय लोणावळ्यावरनं. भाऊ कसा वाटला बर्गर आपला? भाऊ बर्गर एकदम क्वालिटी होता. भाऊ बर्गरचा सारला नाही पण बळच बर्गर एक नंबर होता. तर पब्लिक नाही का आपला रोहन भाऊ लोणावळ्यावरनं इकडे आलाय बर्गर खायला. भाऊ बर्गर कसा होता? एकदम क्वालिटी होता. चला चलो टाटा बाय बाय.
जा ओम, जा मिक्की हाय ओम, जा जा जा. तर सगळ्यांना पाठवलं आलं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच गर्दी येत असते आपल्याकडं. आज भाऊ आला आपल्याकडं, तर भाऊ कुठून आलेत? भाऊ आलेत सातारा, नाशिक, हैदराबाद, कर्नाटक, लोणाळा आणि मी मुंबई, गुलबर्गा आणि असे भाऊ दिल्ली. तर आम्ही एवढे जण आम्ही आलोय. कुठं आलोय? वाडे एक्सप्रेस. आपण पुणे चॉप टाकले. दुकानात काम चालू असून सुद्धा दुकानात गर्दी आहे, बघू शकता बाई. हॉटेल वाडी एक्सप्रेस, कस्टमरची गर्दी बघा, नुसतं गर्दी. दुकानात काम चालू असून सुद्धा गर्दी आपल्या दुकानात म्हटल्यावर. भाऊ कुठून आले होते तुम्ही? कुठून आले होते खायला? आलोय इथून काय म्हणतो आपला बागशी, बार्शीवरनं आले, चांदणी चौकात ना आले बीड. भाऊ कस्टमर आपले रिस्पॉन्स. वाडी एक्सप्रेस रिस्पॉन्स. काय सासऱ्याने आखलून टाकलं म्हणून भाई रिस्पॉन्स असला खतरनाक आहे ना आपल्या हॉटेल. क्वालिटी भाऊ कोणता बरं झालं का? एक नंबर भाऊ. तर पब्लिक लेबर लोकांसाठी अंडा भुर्जी बनवलेली आहे. ए लेबर, अरे एवढा उशीर असतो का? हा, लेबर लोकांसाठी आज भुर्जी आहे. काम चालू आहे आपल्या शॉप, काम चालू आहे एकदम व्यवस्थित. जर तुम्हाला पण आमच्यासारखा अंडा राईस खायचा असेल तर आमच्या दुकानावर विजिट करा. अंडा राईस. तर पब्लिक सरडा काढलाय भाऊनी डायरेक्ट. तुझं तोंडच दाखवतो. सकाळी व्हायरल भाई तू रडायला लागलाय का? सॉरी भाऊ, सॉरी. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. टाम टाकळा बांग पाडतो. जंक्शन विषय. तर पब्लिक संध्याकाळ झाली, एकदम निवांत काम बिम केलं. संध्याकाळ झाली, आपले भाऊ लोक आले. ते कुठून भाऊ? साताऱ्यावरनं. कुठून आले? साताऱ्यात कुठं भाऊ? कुठं? कोरगाव. सातारची पब्लिक फुल सपोर्ट भाई. अख्खं साताऱ्यात आपलंय. मस्त थकलो होतो, तेवढ्यात भाऊ आले, तेवढ्यात कस्टमर पण कमी झाले. जरा आता भाऊसोबत गप्पा मारतो. तोपर्यंत तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भिंगरीत बोट आणि मला करोट. तर भाऊ साताऱ्यावरनं भेटला होता. भाऊ चाललाय आता आपल्याला सोडून. तर टाटा बाय बाय. तर पब्लिक 17 मामूकडे आपण घ्यायला आलोय शीख पाव. आता दुकान बंद वगैरे केलंय आपण. आता घरी चाललोय. मस्त शीख पाव दालचा वगैरे घेतलाय. खाणार मस्त. पैसे कमवलेले झाले बा झालं. आता घरी जाऊन मस्त जेवून देऊन झोपणार आहे. आपला हे दोस्त आहे, हे बी दोस्त आहे, हे बी दोस्त आहे. 17 मामूचं हॉटेल आहे, हे राहील हॉटेल. नक्की विजिट करा. तर पब्लिक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ब्लॉग इथंच एंड करतोय. नेक्स्ट ब्लॉग उद्याच येणार आहे. आपला डेली ब्लॉग म्हणजे 1 दिवस 2 दिवस गॅप ठेवून आपण ब्लॉग बनवत राहिलोय. असं सपोर्ट करत राहा तुम्ही. आता घरी जाऊन जेवण करून झोपतो आणि उद्या सकाळी परत एक नवीन ब्लॉग बनवतो. टाटा बाय बाय, गुड नाईट.